चला तर आज आपण बनवणार आहे केक। म्हटलं खूप दिवस झाला मोठा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला नाही, तर आज आपण आईस केक बनवणार आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर करत आहे बघा। तर इथं मी घेतलेली आहे चॉकलेट पावडर। तर एक हा निळा कप आहे तो 250 मिलीचा आहे आणि 1 कप आणि थोडीशी एक्स्ट्रा पावडर, एवढ्यामध्ये अर्धा किलोचा केक बनला जातो। आईस म्हणजे 1 कप आणि थोडीशी पावडर, क्रीम आणि शुगर सिरप असं सगळं मिळून अर्धा किलोचा केक बनतो। तर बघा इथं मी 1.5 किलोचा केक बनवणार आहे। चॉकलेट पावडर घेतलेली आहे, दुकानात तुम्हाला मिळते, कुठे पण केकचं सामान मिळतं त्या दुकानात। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी एक्स्ट्रा पावडर घेतलेली। तर अशा प्रकारे मी 3 कप आणि वरतून पावडर घेतलेली आहे। तर लाल कलरचा कप आहे हा 85 मिलीचा आहे आणि निळ्या कलरचा 250 मिलीचा। तर 85 मिलीचा लाल कप, तर मला 3.5 पावणे 4 कप पाणी लागलेलं आहे। पाण्याचा अंदाज असं काही नाही, पण तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये। ग्रेव्ही अगदी मिश्रण आपलं छान असं पातळ झालं पाहिजे एवढं पाणी घ्यायचं, एकदम जास्त पातळ पण नको आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला, अशा प्रकारे आपले तयार झालं पाहिजे। आणि अगदी थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे, एकदम पाणी ॲड नाही करायचं। आणि राऊंड शेपमध्ये फिरून मध्ये कट घ्यायचा आहे। अशा प्रकारे केल्यानंतर केक छान असा फुगतो। राऊंड शेप करून मध्ये कट दिल्यानंतर त्यात हवा भरली जाते आणि छान असा केक फुगतो। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे। तर मी 1.5 किलोचा केक बनवत आहे हार्टिन शेपचा। तुम्ही नवीन असाल तर थोडी एक्स्ट्रा पावडर घ्या, कारण केक कधी कधी खाली करपला जातो, त्यासाठी एक्स्ट्रा पावडर घ्यायची। तर इथं मी तेल घेणार आहे बघा। मी 2.5 चमचे तेल घेतलेले आहे, 2.5 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला। मी 2.5 चमचे घेतलेलं आहे तेल। तर हा चमचा आहे 7.5 मिलीचा पिवळ्या कलरचा। तर बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल मी कशा प्रकारे राऊंड घेऊन मध्येच कट करत आहे। छान अशी हवा भरते आणि छान केक फुगतो। आपण घरीच केक बनवू शकतो, केकच्या दुकानात सर्व साहित्य मिळते बघा। त्यानंतर बघा इथं मी हार्ट शेपचं भांडं घेतलेलं आहे आणि नवीन साडीच्या घडीतील पेपर घेतलेला आहे, स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे। तर बघा इथं तुमच्याकडं केकचं भांडं नसेल तरी तुम्ही पातेलं, स्टीलचं पातेलं घेऊ शकता, करपत नाही। खाली तेल लावायचं, त्यानंतर वरतून पेपर ठेवायचा आणि वरतून अजून थोडंसं तेल लावायचं आहे। तर माझ्याकडे केकची भांडी आहेत, त्यासाठी मी इथं केकचं हार्टिन शेपचं भांडं घेतलेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपले मिश्रण तयार झाले पाहिजे, म्हणजे छान असा केक फुगला जातो। तर खाली टॉवेल ठेवायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारे त्याला आपटून घ्यायचं आहे एकदम स्लो। तर इथं पातेलं आपण गरम करायला ठेवलेलं आहे, फुल गॅसवरती 10 मिनिटं पातेलं गरम करून घ्यायचं। तर बघा आतमध्ये स्टँड पण ठेवलेला आहे आणि गॅस मीडियममध्ये एकदम स्लो करायचा आहे, एकदम स्लो पण नाही, थोडासा लाईटली वाढवायचा आहे। तर आपल्याला इथं 20 ते 25 मिनिटं लागणार आहेत केक शिजण्यासाठी। तर बघा निळ्या कलरचा कप आहे 250 मिलीचा। त्यानंतर हा रेड कलरचा कप आहे 85 मिलीचा लाल कप आणि पिवळा आहे तो 7.5 मिलीचा आहे। तर आपण केकसाठी लागणारे शुगर सिरप बनवणार आहे, त्यासाठी साखर आणि पाणी ॲड करायचं आहे। मी साखर जास्त घेते का तर मला केक गोड आवडतो। मी इथं 3 ते 4 चमचे साखर घेतलेले आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे। तर बघा आपले 25 मिनिटे झाल्यानंतर छान असा केक शिजून तयार झालेला आहे।
तर बघा स्टिकला चिकटलं नाही तर म्हणायचं आपला केक शिजलेला आहे, आणि जर चिकटलं तर शिजलेलं नाही असं समजायचं. तर बघा मी चाकूने पण दाखवते तुम्हाला. बघा काहीच चिकटलेलं नाही, तर छान असा आपला केक शिजून रेडी आहे. तर गार करून घ्यायचा आहे केक, पटकन नाही काढायचा. पूर्ण गार झाल्यानंतरच आपण काढायचा आहे केक. तर वरती जे फुगून वरती आलेलं आहे ना, ते व्यवस्थित कट करून काढायचं आहे, का तर छान असा शेप येण्यासाठी. तर आमच्या श्रेयाला हे वरचं खायला खूप आवडतं, तर ती खाणार आहे, ती वेस्ट काही जात नाही. आणि चाकूने आपण असं कट करून घ्यायचं आहे साईडनं थोडं थोडं, आणि त्यानंतर दोऱ्याच्या साह्याने कट करायचं. व्हिडिओमध्ये दाखवतो तशा प्रकारे करा तुम्ही पण. अगदी इझी आहे केक बनवणे. तर चौबाजूने आपण छान असं चाकूने कट केलं आहे थोडं थोडं, आणि त्यानंतर दोऱ्याच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे. तर बघा छान असा कट करून झालेला आहे आपला एक भाग. आपण एका ह्याच्यात 3 लेयर करणार आहे. तर बघा छान असा केक निघलेला आहे आपला इथं, आणि करपलेला पण नाही, का तर मीडियम एकदम स्लो गॅसवरती केलेला आहे, थोडंसं स्लोच्या व्हायची जास्त. तर इथं व्हिप क्रीम घेतलेली आहे बघा मी. क्रीम छान असे क्रीम आहे ही. तर चांगली फेटण्यासाठी आणि चांगलं फुलं वगैरे येण्यासाठी खाली बर्फ घ्यायचा आहे, मेल्ट होणार नाही, का तर गरमीने जास्त मेल्ट होते, त्यासाठी आपण खाली बर्फ घ्यायचा आहे, आणि त्याच्यावरती पातेले क्रीमचं ठेवून नंतरच आपण फेटायची आहे क्रीम. तर बघा अशा व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारे करा तुम्ही. तर पातळच आहे बघा अजून पण क्रीम. अजून थोडा वेळ आपण फेटूया, त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर बघा छान असे आपली क्रीम फेटून तयार झालेली आहे. तर बघा किती छान असे काटे आलेत, तर असं म्हणायचं आपली क्रीम छान फेटली आहे. तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. पातेले उलटं केलं तरी क्रीम खाली पडणार नाही, तर म्हणायचं आपली क्रीम रेडी आहे केकसाठी. तर छान अशी फुलं येतात, अशा प्रकारे क्रीम फेटली ना खूप छान फुलं येतात. तर आपण केकची छापडी घेणार आहे सुरुवातीला, त्यानंतर त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावणार आहे, म्हणजे केक खाली पडणार नाही, यासाठी चांगला चिकटला जातो. तर वरचा भाग आपण सर्वात खाली ठेवणार आहे. आणि शुगर सिरप लावून घेणार आहे. याच्यावरती तुम्ही चॉकलेट पण मेल्ट करून घातले तरी पण खूप छान टेस्ट येते. आता सध्याला माझ्याकडे नाही, म्हणून मी नाही व्हिडिओमध्ये दाखवलं. डार्क कंपाऊंड त्याच्यामध्ये थोडी क्रीम ॲड करायची आणि गॅसवरती मेल्ट करून ह्याच्यात शुगर सिरप टाकल्यानंतर टाकायचं. खूप छान असं केकला टेस्ट येते. नंतर कधी तर मी व्हिडिओमध्ये दुसऱ्या दाखवेन. तर बघा शुगर सिरप लावून झाल्यानंतर आपण क्रीम लावून घ्यायचं आहे. मी जास्त क्रीम नाही वापरत, का तर मुले केक खाणार आहेत त्यासाठी. तर
तर छान अशी आपली क्रीम लावून झाली. आपण दुसरा लेअर ठेवणार आहे याच्यावरती. तर याच्यावरती पण शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी क्रीम. तर बघा मी सर्व काही फोनमध्ये बघूनच शिकलेले आहे. डिझाईन कशी करायची, फुलं वगैरे सर्व काही फोनमध्ये शिकलेले आहे बघून. डार्क कंपाऊंड मेल्ट करून घातल्यानंतर मुलांना छान म्हणजे केक आवडतो, का तर चॉकलेटचा पूर्ण फ्लेवर असतो ना तो, त्यामुळे. आणि सर्वात वरचा जो लेअर होता तो आपण सर्वात वरती ठेवायचा आहे, का तर खूप छान असं म्हणजे शेप येतो चांगला. खालचा लेअर ठेवलेला आहे, सर्वात खालचा लेअर तो वरती ठेवायचा आहे आणि वरचा खाली ठेवायचा आहे. तर बघा इथं आपण थोडासा शेप करून घेणार आहे हार्टला, जास्त असं शेप आलेलं नाही यासाठी. बघा वरचा शेप किती छान आहे, म्हणजे वरती ठेवलेला, खाली आपण पेपर ठेवल्यामुळे खूप छान असं सॉफ्ट असतो, त्यामुळे वरती ठेवायचं आहे. फिनिशिंग चांगलं येतं अशा प्रकारे ठेवल्यानंतर. तर बघा मी कट करून घेतलेलं आहे, छान असं हार्ट तयार झालेलं आहे. तर वरती पण थोडंसं शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. तर आता आपण पूर्ण केक क्रीमने फिनिशिंग करून घेणार आहे. तर बघा हे मी ड्रेसचं आहे, नवीन ड्रेसला असतो, तर मी तसे स्वच्छ धुवून वापरलेलं आहे. बघा नवीन ड्रेसला प्राईज सोबत ही प्लॅस्टिकचा आटा देतात, तो मी कट करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून तोच वापरते. घरच्या घरी तुम्ही कसे प्रकारे करू शकता मी दाखवत आहे बघा व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं करा, क्रीम पूर्ण लावून घ्यायचे पहिले सुरुवातीला. छान असा हार्ट आपला रेडी झालेला आहे.
तर अजून एक लेअर द्यायचा आहे, म्हणजे काळं दिसतंय ना ते चॉकलेट कलरचं केकचं, ते आतमध्ये जातं. त्यासाठी डबल लेअर करायचा आहे आपण क्रीमचा, म्हणजे ब्राऊन कलर केकचा दिसणार नाही यासाठी. तर साईडला पण आपण डबल क्रीम लावून घ्यायचं आहे केकला छान असं फिनिशिंग येण्यासाठी. तर बघा आपलं छान असा केक तयार आहे. तर आपण 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. सेट चांगला होतो फ्रीजमध्ये 1 तास ठेवल्यानंतर, चांगला सेट होतो. त्यानंतर आपण वरतून डिझाईन करणार आहे. खूप छान आर्ट आलेला आहे, मला तर खूप आवडलेला आहे बघा. अगदी घरच्या घरीच मी करते, तरी पण खूप छान फिनिशिंग आले का नाही नक्की कमेंट करून सांगा. तर 1 तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे. चला तर फ्रीजमध्ये ठेवूया. तोपर्यंत आपण स्वयंपाक करूया. संध्याकाळची वेळ आहे, 7:30 वाजलेले आहेत. तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे, आपला केक फ्रीजमध्ये आहे. तोपर्यंत आपण असं केकवरती डिझाईन बनवणार आहे. त्यासाठी बघा इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 3 चमचे आणि 1 छोटासा कप पाणी घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे. कढई खालीच ठेवून मिक्स करायचं आहे आणि त्यात 2 ते 1.5 चमचा साखर घालायची आहे. खालीच मिक्स करून नंतर गॅसवरती ठेवायचं आहे, म्हणजे गुठळ्या बनल्या जात नाहीत त्यासाठी. तर बघा घरच्या घरी केकचं डेकोरेशन पण होतं आहे. कॉर्नफ्लॉवर 3 चमचे आणि 1 कप छोटासा पाणी आणि 1.5 चमचे साखर. हे खाण्यासाठी चांगलं आहे, खूप छान लागतो, मुलांना तर खूप आवडतं बघा. आणि एकदम हलवत राहायचं आहे, गॅस एकदम मंद आचेवर ठेवून हलवत राहायचं आहे सारखं. इथे काळजी घ्यायची आहे, गुठळ्या बनवून द्यायच्या नाहीत. साखर 1.5 चमचा घातलेली आहे बघा मी. अगोदरच मिक्स करायचे आहे, पण मी गडबडीत विसरलेले आहे, त्यामुळे मी नंतर ॲड केलेले आहे. आणि सारखं हलवत राहायचं, म्हणजे छान अशी आपली पेस्ट तयार होते बघा. आणि त्याचा कलर बदलला की म्हणायचं आपली ग्रेव्ही तयार आहे. केकवरती डेकोरेशन करण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे बघा. बघा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. आणि आपलं तयार झालेलं आहे बघा. जेल, न्यूट्रल जेल म्हणतात त्याला. तर याच्यात आपण कोणताही कलर टाकून बनवू शकतो असं. तर मी ते रेड कलर वापरणार आहे. घरच्या घरी आपण न्यूट्रल जेल बनवलेला आहे आणि आपण फ्रीजमध्ये ठेवून खूप वेळा याचा उपयोग करू शकतो, असं काही नाही. म्हणजे 1 महिनाभर तर छान असं टिकतं हे. पण काय ठेवण्याची जरूरत नाही, 1-2 मिनटात आपली जेल तयार होते, त्यामुळे काही जरूरतच नाही ठेवण्याची.
तर बघा मला जेवढं पाहिजे तेवढे मी एका बाउलमध्ये घेते आणि त्यात रेड कलर मिक्स करणार आहे. तर बघा एक पण गुठळी बनलेली नाही आणि गार करून घ्यायचं आहे. गार झाल्यानंतर आपण त्याच्यात रेड कलर मिक्स करायचा आहे. तुम्हाला जो आवडेल ते कलर तुम्ही ॲड करा. मी तर रेड कलर घेतलेला आहे का तर हार्टिन आहे, त्यामुळे खूप छान असं दिसतं रेड कलरचं हार्टिन. तर बघा किती शाईन येत आहे कलर ॲड केल्यामुळं जेलला. खूप छान आणि सुंदर दिसत आहे. वाव. रेड कलरचं हार्टिन आणि येलो कलरची, व्हाईट आणि येलो कलरची फुलं, खूप छान असं केक दिसतो. तर बघा पिशवी मी तर कोणची पिशवी घेतलेली आहे आणि त्याला छोटंसं पुढं कैचीने कट करून घेतलेलं आहे. अगदी घरच्या घरी इझी आणि सोपी पद्धत आहे बघा. तर 1 तास ठेवल्यानंतर आपण केक बाहेर काढलेला आहे आणि छान असं आपण डेकोरेशन करून घेणार आहे. तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन तुम्ही याच्यावरती करू शकता. आणि खाण्यासाठी पण खूप छान लागतं का तर आता आपण साखर घातलेली आहे, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते या जेलची. आणि केक पण बघा खूप सुंदर दिसतोय ना रेड कलरमुळे. आणि याच्यावरती येलो कलर आणि व्हाईट कलर मिक्सिंग फुलं काढायची, खूप छान असं फिनिशिंग आणि डेकोरेशन खूप छान वाटतंय. तर बघा आताच किती सुंदर केक दिसत आहे. आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही डिझाईन काढा याच्यावरती. मला खूप वेळ झालेला संध्याकाळी, म्हणून मी आपली येईल तशी डिझाईन काढलेली आहे, जास्त त्याला हे करत बसले नाही. तर बघा मोठं नोझल घेतलेलं आहे मी. तर मला इथं येल्लो कलरची आणि व्हाईट कलर असं मिक्स फुलं काढायची होती, पण काय झालं क्रीम मेल्ट झाली, त्यामुळे मी जे ठरवलं होतं ते सर्व वेगळंच झालं. त्यासाठी मग नंतर मी येल्लोमध्ये ब्ल्यू पण कलर मिक्स केला, नंतर क्रीम डबल फेटली का तर मेल्ट झाली क्रीम, त्यासाठी मी डबल क्रीम फेटली आणि नंतर ब्ल्यू कलर मिक्स केला. तर बघा या कवरमध्ये कोणच्या पिशवीमध्ये आपण थोडीशी येलो कलर घ्यायचा आहे आणि हाताने असं हे करायचं आहे, म्हणजे छान असं फुलाला वेगळंच लेअर येत, म्हणजे शायनिंग येतं. एक साईडला येलो एक साईडला व्हाईट असं. तर आपण सुरुवातीला केकवरती फुल नाही काढायचं, एखाद्या स्टीलच्या भांड्यावरती काढून घ्यायचं किंवा प्लॅस्टिकच्या. तर बघा खूप छान अशी 2 फुलं आलीत. आणि त्यानंतर माझी क्रीम मेल्ट झाली, त्यामुळे मी येलो कलरची फुलं नाहीत काढली, एकच फुल काढलं केकवरती, खूप छान आलं. आणि नंतर मला असं वाटलं की क्रीम मेल्ट झालेली आहे, त्यामुळे ते क्रीम मी साईडला काढून दुसरी क्रीम घेतलेली आहे आणि त्याच्यात ब्ल्यू कलर मिक्स केला आहे बघा.
येलो कलरचं खूप छान असं कॉम्बिनेशन दिसतं, पण काय मेल्ट झाल्यामुळे माझं सर्व काही वेगळंच झालं. तरी पण खूप छान असं दुसऱ्या कलरनं पण दिसत आहे, ब्ल्यू कलरनं पण. तर कसा वाटला माझा केकचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर ही पण फुले खूप सुंदर दिसत आहेत, ब्ल्यू कलरची पण, व्हाईट आणि ब्ल्यू. मला खूप वेळ झालेला त्यामुळे मी जास्त लक्ष दिलं नाही. येईल ती डिझाईन पटकन काढून घेतलेली आहे. तरी पण खूप सुंदर असा केक बनवून रेडी आहे. तर या सर्वांनी केक कट करण्यासाठी. तर बघा बाजूला पण खूप छान असं डिझाईन आलेलं आहे. एकच नोझलने मी वरती पण आणि खालती पण डिझाईन काढलेलं. बघा किती छान लेअर आलेले आहे डबल क्रीम भेटल्यामुळे. पहिली क्रीम माझी मेल्ट झाली मी स्वयंपाक करत असल्यामुळे. तर बघा आपला केक रेडी झालेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा खूप छान अशी सुंदर फुले आलेली आहेत. तर बाय बाय.